तयार होते. कने का काय बनवणार आहात ते आज? मंचुरियन. तर असं बघा गरम कैरी घेतलेली आहे आणि ही कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर ही कैरी आपण कापून घेऊया. तर इथे मी कैरीच्या अशा लांबसर फोडी करून घेतलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. मीठ थोडंसं जास्तच घाला आणि 1 चमचा साखर घातल्यामुळे मस्त आंबट गोड असं लोणचं होईल आपलं. आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. या कैरीच्या फोडीमध्ये हे मीठ आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिक्स केल्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालूया पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि हे मिक्स न करता असंच साईडला ठेवून देऊया. आणि याच्यावरती आपण आता तडका तयार करणार आहोत. तर तडका करण्यासाठी मी इथं तडका पॅन मध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे आणि हे तेल छान गरम करून घेऊया. आपले तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये 1 चिमूटभर हिंग, 1 मोठा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालूया. आणि हे जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडून घ्यायची आहे. जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडली की गॅस बंद करूया. आणि हा गरमागरम तडका आपण जिथे हळद आणि तिखट घातलेलं होतं त्याच्यावरती अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे. आणि आता आपण हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हळद, तिखट आणि हा तडका कैरीच्या पूर्ण फोडीला व्यवस्थित असा लागला पाहिजे. मस्तच. आणि इथे झटपट तयार आहे आपलं जेवताना तोंडी लावण्यासाठी झटपट असं चटकदार कैरीचं लोणचं. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून मला नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. खावा का होतंय? ज्वारीची भाकरी खावा. मग काय तर आजचं आमचं सकाळचं जेवण बघा. तर भरपूर असं ऊन आहे जेवायला बसलोय. तर बटाट्याची आमटी, चपाती आणले. तर गाजरं आहेत तोंडी लावायला. तर मळ्यातलं सीमात्यानं काढले त्या धरा. सगळ्यांचं सेमच आहे. वांगच आहे वाटतं. भाजी सुद्धा आवडते ह्या गाजराची. हा ह्याची भाजी करतात ना आत्या. शेपूची भाजी करतो सेम तसंच ना. तर सेम शेपूची भाजी करतो ना सेम त्याच पद्धतीने कट करू. कवळा असताना करायचं ना. एकदा केले तुम्ही मला आणून दिलं तर माहितीये का. आवडली सगळ्यांना. तर असं आहे बघा आजचं आमचं जेवण. तर या सगळ्या जेवायला.
झाला का ग नाश्ता? झाला एक तर झाला बघ तुला पटकन रेडी खाण्यासाठी. तर हे बघा सकाळ सकाळ मस्त आलू पराठा चालू आहे. खूप दिवस झालं बनवलंच नव्हतं. तर चला म्हणलं अगदी ताजे आणि फ्रेश बटाटे मिळाले होते ना, ते असं बघा तुपात खरपूस असं ना भाजून घ्यायचं, एक नंबर असे होतात. तर चला तुम्ही पण या मस्तपैकी आलू पराठा खाण्यासाठी. मनू सुद्धा जेवायला बसले आमच्या बरोबर. जेवणामध्ये छान असं वाटाण्याचा रस्सा आहे. परी म्हणाली की आज कोबी कर, कोबी भात चपाती असं सगळं एकत्र जेवतोय. तर मनू पण आहे सोबतीला. तर या सगळे जेवायला. आज जेवणासाठी काय काय बनवले बघा. इकडे बनवल्यात चपात्या मस्तपैकी शेकलेल्या आहेत. हे आहे आळणी रस्सा चिकनचा. इकडे बनवलेला आहे पांढरा असा शुभ्र भात. हा आहे चिकनचा रस्सा. इकडे बनवलेली बिर्याणी चिकनची. तर कसा वाटला आजचा मेनू? मग या जेवायला सर्वजण. कांदा लिंबू कापायचं राहिले फक्त आता.
मटर मशरूम की सब्जी हम सबकी फेवरेट होती है और मशरूम की सब्जी जो शादियों में मिलती है ना, उसकी तो बात ही अलग होती है। आज मैं आपके लिए लेके आई हूँ शादियों में बनने वाली मटर मशरूम की रेसिपी, जिसे बनाना भी आसान है। और मशरूम की ये सब्जी आपने एक बार बना ली ना, तो हर बार मशरूम ऐसे ही बनाएंगे। बहुत ही सिंपल रेसिपी है और स्वाद एकदम लाजवाब। तो चलिए आज की बहुत ही मजेदार रेसिपी शुरू करते हैं। शादियों वाली मटर मशरूम बनाने के लिए हम 500 ग्राम मशरूम ले लेंगे। मशरूम मीडियम या बड़े साइज के कोई भी यूज करे और अच्छे फ्रेश मशरूम भी यूज करें। तो मशरूम को पानी से अच्छे से रगड़ के धो लिया है मैंने। इसके बाद हम इसको 2 टुकड़े करेंगे। यहाँ पे मशरूम जो है वो अलग अलग वैरायटी की मिलती है, आपको जो पसंद है उसको यूज कर सकते हैं। मशरूम को ज्यादा छोटा नहीं करें, इसके बड़े टुकड़े ही रखें ऐसे। अब हम क्या करेंगे, इसमें डाल देंगे आधी छोटी चम्मच हल्दी पाउडर और इसके साथ ही आधी छोटी चम्मच लाल मिर्च पाउडर। थोड़ा सा नमक डाल दें और इसके बाद इन सबको अच्छे से मिक्स कर दें। तो हल्दी, नमक और लाल मिर्च से हम इसको मैरिनेट करेंगे, यानी जब हम इसे ऐसे मिक्स करके फ्राई करेंगे ना, तो इसका कलर भी अच्छा आएगा और नमक को ये अच्छे से अब्सॉर्ब कर लेगा। तो अब हम चलते हैं इसे पकाने के प्रोसेस में। तो इसे पकाने के लिए मैंने यहाँ पे एक पतीला गरम किया है। इसमें हम यूज करेंगे सरसों का तेल। सरसों के तेल में ज्यादा टेस्टी बनता है, लेकिन अगर आप सरसों का तेल नहीं खाते हैं तो आप नॉर्मल कुकिंग ऑयल जो भी आप खाते हैं यूज कर सकते हैं। तो यहाँ पे 4 चम्मच सरसों का तेल डाल दे और जैसे ही वो अच्छे से गर्म हो जाएगा, ये मशरूम इसमें डाल दे। जब भी आप सरसों का तेल इस्तेमाल करें तो उसे अच्छे से गर्म होने दे, जब तक कि उससे धुआं नहीं निकले, नहीं तो तेल का जो स्मेल है वो सब्जी में आएगा। तो यहाँ पे हम इस मशरूम को कम से कम 2 मिनट हाई फ्लेम पे फ्राई कर लेंगे। ध्यान रहे, अगर आप इसे ज्यादा फ्राई करेंगे तो ये सॉफ्ट और छोटे हो जाएंगे और पानी छोड़ने लगेगा। तो हमें बस इसे हल्का सा ऐसे फ्राई करके निकालना है, जब तक ये पानी नहीं छोड़े। मशरूम को निकालने के बाद हम क्या करेंगे कि सेम पतीले में वापस तेल गरम करेंगे सब्जी बनाने के लिए। तो इस बार तेल आपको ज्यादा इस्तेमाल करना है। तो यहाँ पे 5 बड़े चम्मच तेल डाल दे और जैसे ही तेल गर्म हो जाएगा, हम इसमें डाल देंगे खड़े मसाले। तो जीरा, तेजपत्ता, बड़ी इलायची और दालचीनी मैंने इस गरम तेल में डाल दिया है। इसके बाद इसे भून ले ताकि इसका फ्लेवर जो है वो तेल में आ जाए। अब हम क्या करेंगे, इसमें डाल देंगे 1 बड़ा चम्मच बारीक कटी हुई हरी मिर्च, यानी 3 हरी मिर्च। 2 इंच अदरक बारीक कटा हुआ या घिसा हुआ डाल दे। 2 बड़े चम्मच बारीक कटा हुआ लहसुन डाल दे या घिसा हुआ लहसुन। अदरक, लहसुन और हरी मिर्च घिस के डाले तो उससे फ्लेवर ज्यादा अच्छा आता है। अब हम इसमें डाल देंगे प्याज। तो यहाँ पे 1 कप बारीक कटा हुआ प्याज डाल दिया मैंने। प्याज को हम मीडियम फ्लेम पे 7 से 8 मिनट तक पकने देंगे। प्याज को पूरा गला लेना है, इस बात का ध्यान रखें। तो यहाँ पे मैंने पैन को कवर कर दिया और पकने दें। 6-7 मिनट बाद हम देखेंगे कि यहाँ पे प्याज हमारा अच्छे से फ्राई हो गया है, ये देखिए। तो अब हम इसमें डाल देंगे मसाले। तो यहाँ पे आपको सारे मसाले डालने हैं। तो मसालों में हल्दी हमने थोड़ा सा मशरूम में यूज किया था, तो हल्दी की क्वांटिटी यहाँ पे कम रखे, मतलब आधी छोटी चम्मच हल्दी पाउडर। 1.5 बड़े चम्मच आप इसमें कश्मीरी लाल मिर्च पाउडर डाल दे। 1.5 बड़े चम्मच हम इसमें धनिया का पाउडर डाल देंगे और 1 छोटी चम्मच जीरा का पाउडर। धनिया पाउडर की क्वांटिटी ज्यादा रखें। सबको अच्छे से मिला देंगे। अब हम क्या करेंगे, इसे ढक के 3 से 4 मिनट तक और पकाएंगे ताकि हमारे मसाले जो है वो अच्छे से भुन जाए। तो यहाँ पे पैन को कवर कर दे और 4 मिनट धीमी आंच पे पकने दे। 4 मिनट बाद हम क्या करेंगे, ढक्कन को हटाएंगे, इसे एक बार मिक्स करेंगे। तो मसाला, प्याज वगैरह अच्छे से भुन गया है। अब हम इसमें डाल देंगे टमाटर का पेस्ट। तो यहाँ पे 2 बड़े टमाटर को मैंने पीस लिया है। टमाटर का पेस्ट डालें। जितना आपने प्याज इस्तेमाल किया है, यानी 1 कप प्याज के लिए 1 कप टमाटर इस्तेमाल करें। आप रेडीमेड प्यूरी भी यूज कर सकते हैं यहाँ पे। तो टमाटर डालने के बाद हमें इसे अच्छे से मिला देना है। उसके बाद ढक के इसे 10 से 12 मिनट पकाना है। अच्छी सब्जी के लिए थोड़ा सा आपको समय देना ही पड़ेगा। 10 से 12 मिनट बाद हम देखेंगे कि प्याज, टमाटर वगैरह सब अच्छे से पक गए हैं, ये देखिए। तो अब इस सब्जी में हम डालेंगे 4 बड़े चम्मच दही। अब आप बोलेंगे टमाटर भी इस्तेमाल करेंगे, दही भी खट्टा तो नहीं हो जाएगा? बिल्कुल नहीं होगा। दही डालने के पहले गैस को बंद कर दे और मसालों को ठंडा कर ले। कभी कभी दही जो है वो फट जाती है, तो आप ये रिस्क नहीं ले। गैस बंद करके मसाला ठंडा कर ले, उसके बाद दही को अच्छे से फेंट के डाल दे। दही जो ग्रेवी है ना, उसमें बहुत ही अच्छा टेक्सचर क्रिएट करता है। तो यहाँ पे दही डालने के बाद पहले इसे अच्छे से मिला दे। उसके बाद हम गैस को ऑन कर देंगे। तो पतीला यहाँ पे ठंडा है, गैस को ऑन कर दिया मैंने और इसे ऐसे ढक के पकने देंगे। 4 से 5 मिनट आराम से इसे पकने दें। उसके बाद आप देखिए ग्रेवी का कलर कैसा आता है। तो यहाँ पे आप देख सकते हैं कि मसाले जो है वो अच्छे से पक गए हैं, ये देखिए, है ना, बहुत ही अच्छा कलर है और दही डालने की वजह से इसका टेक्सचर भी बहुत ही बढ़िया आता है। तो मसालों को हमने अच्छे से भून लिया है। अब हम इसमें डाल देंगे मटर। तो फ्रेश या फ्रोजन कोई भी मटर आप इसमें यूज कर सकते हैं। मैं यहाँ पे फ्रोजन मटर इस्तेमाल कर रही हूँ, जिसे पकने में ज्यादा समय नहीं लगता है। 1 कप मटर डाल दे। अगर आप फ्रेश मटर इस्तेमाल करें ना, तो भी आप यहीं पे ऐड करें, क्योंकि मसाला भुनने के बाद जब हम इसे करी में पकाएंगे तो मटर आराम से पक जाता है। तो यहाँ पे हम इसे 3 मिनट ऐसे ढक के पकने देंगे मटर को।
ये देखिए 3 मिनट में मटर अच्छे से भुन जाता है और जब पानी मशरूम डालेंगे ना तो वो आराम से सॉफ्ट हो जाता है अगर आप फ्रेश मटर यूज कर रहे हैं तो। अब हम इसमें डाल देंगे 2 कप पानी। तो गर्म या ठंडा कोई भी पानी आप इसमें ऐड कर सकते हैं। गर्म किया हुआ पानी डालने से करी का कलर और भी ज्यादा अच्छा आता है। अब हम इसमें डाल देंगे नमक। ध्यान रहे नमक हमने मशरूम को मैरिनेट करते वक्त भी डाला था, तो नमक का इस्तेमाल यहाँ पे थोड़ा सा कम करें। अच्छे से मिला दें और उसके बाद करी में उबाल आने का इंतजार करें। तो यहाँ पे पैन को कवर कर देती हूँ ताकि ये जल्दी उबल जाए। और ये हमारी करी जो है वो अच्छे से उबल गई है, ये देखिए। तो बस यहाँ पे हमें डाल देना है मशरूम जो हमने फ्राई करके रखा है। तो ये पूरा पानी के साथ ये मशरूम डाल दें और इसके बाद हमें इसे मिक्स करना है। तो ये देखिए जैसे शादियों में मटर मशरूम बनते हैं ना एकदम रस्सा वाला, वैसा दिख रहा है ये। तब हम क्या करेंगे, इसे ढक देंगे और 15 मिनट लो फ्लेम पे पकने देंगे। मशरूम को हमने पहले ही फ्राई किया है तो रस्से में इसे ज्यादा पकाने की जरूरत नहीं है। तो ये हमारी मटर मशरूम की सब्जी ऑलमोस्ट बन गई है। थोड़ा सा और पकाना है, लेकिन हम क्या करेंगे, यहाँ पे डाल देंगे धनिया पत्ता और धनिया पत्ता डाल के 2 मिनट और पकाएंगे। उससे क्या होगा, धनिया पत्ता का फ्लेवर जो है वो सब्जी में आएगा। तो यहाँ पे ढेर सारा धनिया पत्ता डाल दें और उसके बाद इसे ऐसे मिला के और पैन को कवर कर दे और 2 मिनट और पकाए। तो सब्जी हमारी बन गई है। गैस बंद करने के पहले हम इसमें डाल देंगे गरम मसाला पाउडर और कसूरी मेथी। गरम मसाला जो है वो लास्ट में डालने से सब्जी का फ्लेवर बहुत अच्छा आता है और कलर भी थोड़ा सा रेस्टोरेंट जैसा आता है। तो यहाँ पे मैं कविता's किचन का गरम मसाला यूज करी हूँ। आप अपनी पसंद के किसी भी ब्रांड का गरम मसाला या होममेड भी यूज कर सकते हैं। ये मसाला इंडिया के अमेजोन पे, यूएस के अमेजोन पे और मेरे वेबसाइट kavitaskitchenmix.com पर भी अवेलेबल है। तो आधी छोटी चम्मच गरम मसाला पाउडर मैंने डाला और 1 बड़ा चम्मच कसूरी मेथी को ऐसे रख करके मिक्स कर देंगे। अब देखिए अब इस सब्जी का स्वाद ही अलग हो जाएगा, मतलब इतना बढ़िया बनेगा ना कि हर कोई आपकी तारीफ करेगा ये सब्जी खाने के बाद। तो यहाँ पे पैन को कवर कर दे
कवर कर दें और 1 मिनट धीमी आंच पे और पकाएं। तो ये हमारी बहुत ही टेस्टी मटर मशरूम की सब्जी बनके तैयार है, ये देखिए, है ना। तब हम यहाँ पे गैस को बंद कर देंगे और इसे ले चलते हैं सर्व करने के प्रोसेस में। तो मटर मशरूम की शादी वाली सब्जी तो हम सबको बहुत ही पसंद होती है और आप इस सब्जी को ऐसे सिंपल तरीके से घर पे बना सकते हैं। मशरूम की ये सब्जी आपको बहुत ही पसंद आएगी। आप इसे रोटी पराठे के साथ खाए, खा के आपको मजा ही आ जाएगा। तो उम्मीद करती हूँ कि आज की ये सब्जी आपको पसंद आई होगी। आप इस रेसिपी को जरूर ट्राई करें और ट्राई करने के बाद पसंद आए तो आप इस वीडियो को अपने फ्रेंड्स फैमिली के साथ शेयर करना बिल्कुल न भूलें। पीठ घेतलेले आहे, त्यासोबतच 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे किसून घेतलेले आहेत। आता यामध्ये मसाले टाकून घेऊ। 1 चमचा चिली फ्लेक्स टाकू, तुम्ही येथे लाल तिखट सुद्धा टाकू शकता, व 1 चमचा धणे पावडर। त्याचप्रमाणे पाव चमचा जिरे टाकून घेऊ, अर्धा चमचा ओवा टाकूयात, पाव चमचा हळद टाकूयात आणि आले व 1 हिरव्या मिरचीची पेस्ट टाकूयात। सोबतच चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेऊ आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकून घेऊ। त्यानंतर 2 छोटे चमचे तेल टाकूयात। आता सर्व मसाले आणि किसलेला बटाटा व पीठ सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून घट्ट असं मळून घेऊ। उकडलेल्या बटाट्यामुळे नंतर पीठ थोडे सैल होऊ शकते, म्हणून पाण्याचे प्रमाण आपण कमी वापरून गोळा हा घट्ट मळविलेला आहे। मळविलेले पीठ 15 ते 20 मिनिटांसाठी साईडला झाकून ठेवू, जेणेकरून पुऱ्या आपल्या छान बनतील। 15 ते 20 मिनिट झालेले आहेत। थोडे तेल घेऊन पीठ परत स्मूथ होईपर्यंत मळून घेऊ। पीठ छान स्मूथ झालेले आहे। पुरीच्या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करूयात। तुम्हाला पुरी लहान मोठी जशी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही गोळ्यांचा आकार ठेवू शकता।
आता पुऱ्या लाटून घेऊ. सर्वप्रथम पोळपाटाला व लाटण्याला थोडे तेल लावून घेऊ व त्यानंतर हलक्या हाताने आता पुरी लाटूयात. पुरी सगळीकडे एकसारखी लाटायची आहे, ती कुठे पातळ किंवा जाडी अशी नको आहे. त्याचसोबत पुरीचे काठ पण छान लाटून घेऊ, जेणेकरून पुरीचे काठ हे जाड राहणार नाहीत. पुरी बघू शकता आपण कशी लाटलेली आहे. आता पुऱ्या डीप फ्राय करूयात. आपण येथे पुरी लाटली की लगेच तळून घेणार आहोत. पुरी लाटायची आणि लगेच तळायची. हाय टू मीडियम फ्लेम. जेवणाला बसलोय. छान माझ्या डब्यात वांग, भिजलेली चपाती आणि डाळ कांदा. ताज्या तुरीच दिसतंय. आत्यानं आणले डाळ कांदा. तर अशी कमेंट होती की जवळून दाखवा. हे बघा छान अशी गवारीची घेवड्याची भाजी मस्त, टोमॅटोची चटणी, घेवड्याची भाजी, सर्रास घेवड्याची भाजी, हरभऱ्याची भाजी. त्या आत्यांचा आहे बघा उपवास. तर असं आहे आमचं आजचं जेवण. या सगळ्या जेवायला. इमाता आल्या त्या बघा आमच्याच कामाला. मळ्यात होत्या, आज घरी सांगितलंय. तर 2 आत्या आलेल्या आहेत कामनासाठी. इमात्या लय दिवस दिसला नाही. स्वयंपाक करायला आलाय की. तर आज बघा आपल्या घरी कार्यक्रम आहे, त्यामुळे ना इमात्या आलेल्या त्या. हा, म्हाताऱ्या माणसांचा भाकरी एकसारखी थाप. तुमच्यासारखं आम्हाला असं कुठे यावं एकसारखं. आमच्यासारखं येत नाही म्हणून त्याने आम्हाला आणले. होय की.
नमस्कार मंडळी, या शेतात जेवण करायला. तर आजचं आपल्या शेतातलं जेवण तर मस्त. इकडे फिक्क वरण आहे, ठेसा, चपाती, इकडे आहे कारलं, सातळ आणि तोंडे लावायला मस्त असं काकडी, गाजर, कांदा आहे. या टॉकीजची गंमतच काही और, याला टंबू टॉकीज. पहिले निदान 14 टॉकीज यायच्या यात्रेमध्ये, पण आता हल्ली 3-4च राहिल्यात. कारण की मल्टिप्लेक्स आणि सिंगल थिएटरनी सगळं याची जागा व्यापून घेतली. पण याची काहीतरी मजा औरच आहे. विक्रांत रोना, अच्छा, जो आता चॅनलवर येणार आहे तो पिक्चर इथे आलाय. तिकडे बघा आकाश पाळणा, शिवप्रताप. काय घेणार आहे आई? हा, घेऊन राहिलं आता काहीतरी पाहते. काय गळ्यातलं, खाण्यातलं. मावशी, काय होतं का? काही ठरतं का तुझं? काय घेतलं? बॅग कितीला घेतली? 300 रुपयात. चांगली आहे का? अजून फिक्स नाही झालं, चालू आहे. अजून आहे सगळ्या. काय रेट तोच 300? क्या बात. चांगली आहे का बघ? हो ना, पाय कप्पे किती आहे? 1, 2, 3, 4, 5 कप्पे. किती काय मग? आज कप्पे त्याला हो ना, मग पैसे झालं का? झालं, डन. चला मावशी, झालं का? घेतलं का मनासारखं? चला तुझं जमलं का? चला. आई, झालं का ग जेवण? झालंच. तर बघा, आता हिवाळा संपत आला. आता बाजरीची भाकरी आता एंड करणार आहे. बघा, अजून 2-3 दिवसाचं पीठ आहे. तर छान चुलीवरची बाजरीची भाकरी आणि असं बटाट्याचा रस्सा केलेला आहे. तर मस्त आज जेवण आहे. फक्त करू आई, मग ना बटाट्याची भाजी ती केली, आमटी ती. मग इतका छान आहे, तर शेवाळ्याची खीर पण कर ना. करू काय? हा. तर चला, पहिल्या शेवया पाहिजे तर शेवया पण करणार आहे. आणि चुलीवरचा एक फायदा, तर असं कोळसं काढून ना आम्ही भाजी किंवा आता आईनं जसं की बघा गरम पाणी ठेवले तर लगेच गरम होतं शेगडीवरती. कोळशाचा फायदा आहे. तर या तुम्ही पण सगळे छान छान जेवायला.
सकाळी परी आपलं छान चिकू काढते खाली. तर चिकू पिकायला काढायचे इथं बघा. तर असे मोठे मोठे चिकू हे बघा असं पिकायला टाकलं की खूप छान लागतात खायला. विकतच्या चिकू मध्ये कसं काळपट असतं बघा. आणि आपल्या घरच्या चिकू मध्ये काही नाही, अगदी साखरेहून गोड असतात. लकी तुझं काय निरीक्षण करायचं चाललंय काय? लकी आता थोडं थोडं खाऊ लागलाय. आजारी पडला होता, उष्माघात झाला होता लकीला. आता थोडं थोडं कव्हर होतंय लकी. ए टाकी सावकाश सावकाश. सगळ्यांना चिकू खायला बोलव की. या सगळे चिक्कू खायला. हा परी काढते या चिकू खायला. 1 वाटी गव्हाचे पीठ, 2 चमचे रवा घालूयात. त्यानंतर 1 वाटी पाणी घातले. ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतले त्याच वाटीने मोजून पाणी घालायचे. पुन्हा अर्धी वाटी मी इथे पाणी घातले. व्यवस्थित मिक्स करून अशा पद्धतीने बॅटर तयार झाले. आता एका कढईत 1 चमचा तेल गरम करून घेतले. त्यात जिरे, हिंग, 1 कांदा बारीक चिरून घातला. कांदा 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचा. लगेच 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 टोमॅटो व 1 गाजर बारीक किसून घेतला. 1 मिनिटभर परतवून झाले की ही तयार केलेली फोडणी त्यात घालूयात. कोथिंबीर घातली. चवीपुरते मीठ, अर्धी वाटी पाणी मी त्यात पुन्हा घातले. व्यवस्थित मिक्स करून अशा पद्धतीने पातळ अशी कन्सिस्टन्सी करायची. तव्याला तेल लावून घेतले. वाटीने अशा पद्धतीने ते बॅटर तव्यावर पसरवून घ्यायचे. 3 ते 4 मिनिटं खालची बाजू व्यवस्थित गोलाकार तवा फिरवत भाजून घेतली. आता डोसा किंवा धिरडं मी इथे उलथवून घेतले. अशा पद्धतीने आपले हे गव्हाचे धिरडे तयार झालेत. आजचं आमचं जेवण. तर त्याने बघा जाम असा खरडा आणले खलबत्त्यात कुठून आणि वाडावाडीत कारलं. तुम्ही का रोज मिठातलंच आणताय का आत्या? तव्यात खरडलंय लसूण घालून. तव्यात काय हो का? हे आत्यांचं कोबी धरा छान लागतंय. पण तसं पण लसूण घालून तव्यात खरडा खरडलाय. बाजरीची भाकरी या खायला तुमच्या भाकरी घेऊन या. आत्याला द्यायला, इमात्याला द्यायला मला खायला. तर हे बघ माझी टोमॅटोची चटणी, चपाती आणि वाडावडे असं असतंय आमचं आजचं जेवण. या सगळ्या शेतातलं जेवायला. उन्हाळा म्हटलं की आंबट कैरी आणि गोड आंबा हटवतो. तर आज मी कैरीची चटणी करणार आहे. त्यासाठी स्वच्छ आंबा धुवून घेतलेले म्हणजे आपली कैरी. तर बघा जिरं घेतले, लसूण घेतले, तांबडं तिखट, मीठ आणि भिजवलेली हरभऱ्याची डाळ घेतली. हरभरा डाळ किमान 1 तास भिजवावं लागते. तर कैरी आंबट असेल तर अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ भिजवलेली आणि 1 चमचा जिरं घेतलेला आहे. तर लसणाच्या पाकळ्या घ्या. मी 10-12 घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ आणि तिखट तुमच्याला आवडीनुसार घ्या. जास्त तिखट आणि सप्पक कसं पाहिजे तसं आणि मिक्सरला बारीक करून घ्या. 1 नंबर अशी कैरीची चटणी तयार होते. अशा पद्धतीने करा. चालूय. तर पोरं आताच आले शाळेतनं. तर जेवायला घेतले. तर उन्हाळा आहे म्हटलं की कैरीची चटणी रोज व्हायलाच पाहिजे. प्रत्येक ताईंची कमेंट असते की खूप तिखट असतं का? काही नाही, आपलं बेडगी मिरची तिखट टाकलेलं असते त्यामुळे कैरी खूप छान लागते चटणी ही. तर हे बघा घाऱ्या येतं भोपळ्याचे आणि भात, रस्सा, ताक आणि मस्त झुणका, चपाती असं आहे आजचं आमचं जेवण. तर ताजं ताजं तूप आणि भात खाणं चाललंय सईचं. सगळ्यांना बोलू की या जेवायला. या सगळे जेवायला. तर चल त्यांना दिले ताट करून. बोलवा जेवायला. परू चला जेवायला. येथे त्यांनी सरकारी विश्रामगृह देखील बांधले होते. तसेच ब्रिटिश काळात येथून काही दिवस कोर्ट कचेरीचेही काम चालत असे. रामेश्वर मंदिरात येण्यासाठी जवळपास 50 पायऱ्या उतरून खाली यावे लागते. रामेश्वर मंदिरासमोर एक छोटेसे कुंड आहे. या कुंडात सुट्टे पैसे टाकून भाविक आपलं नशीब आजमावून पाहतात आणि इच्छापूर्ती करतात.
लक्ष्मण, सीता आणि हनुमानाच्या मूर्ती आहेत. रामेश्वर मंदिराजवळ दत्त मंदिर, रामकुंड, हनुमान मंदिर, सद्गुरू मंदिर, सीता नानी आणि आनंद सागर इत्यादी मंदिरे आहेत. मुख्य मंदिरापासून काही अंतरावर दत्त मंदिर आहे आणि दत्त मंदिराच्या बाजूलाच हे आहे रामकुंड. एका आख्यायिकेनुसार त्रेतायुगात 14 वर्षाच्या वनवासाच्या काळात प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता शरभंग ऋषींच्या भेटीला येथे त्यांच्या आश्रमात आले होते. तेव्हा शरभंग ऋषींच्या आग्रहामुळे हे तिघेही काही काळ येथे वास्तव्यास थांबले होते. त्यावेळी प्रभू श्रीरामांनी माता सीतेसाठी येथे स्नानगृह तयार केले. तसेच शरभृंग ऋषींच्या म्हणण्यावरून प्रभू श्रीरामांनी येथे जमिनीत अग्निबाण मारून जिवंत पाण्याचा झरा वर काढला होता. ते कुंड आणि ते स्नानगृह आजही आपल्याला येथे पाहायला मिळते. त्या स्नानगृहाला आज सीता नानी म्हणून ओळखले जाते. नित्यपूजन करण्यासाठी प्रभू श्रीरामांनी येथे शिवलिंगाची स्थापना केली होती. म्हणून येथील शिवलिंगाला राम आणि ईश्वर म्हणजेच रामेश्वर नावाने ओळखले जाते. या घटनेचा उल्लेख रामविजय या ग्रंथात आढळतो. सीता नानीकडे जाता येते. तर चला तर आपण आता सीता नानी पाहूया. तिथे आहे का? सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे येथे जागोजागी शेवाळे आहे. तेव्हा येथून जाताना काळजी घ्यावी. तुमच्या एका लाईक मुळे माझे प्रोत्साहन वाढते आणि असेच नवीन व्हिडिओ बनवण्याची एक प्रेरणा मिळते. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सीता नानीच्या बाजूलाच काही अंतरावर आनंद दरी आहे. आपण जर या भागात कधी आलात तर या ठिकाणाला अवश्य भेट द्या. समर्थ गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून आपल्याला स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे. स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. त्यानंतर सूर्योदय झाल्यानंतर आपल्याला गुढी उभारायची आहे. गुढी उभारण्यासाठी आपल्याला एक साडी घ्यायची आहे. त्याच्या निऱ्या पाडून आपल्याला ब्लाउज पीस आणि साडी काठीला बांधून घ्यायची आहे. त्यानंतर आपण त्याला लिंबाचा पाला, त्यानंतर आंब्याचा ढाळा, साखरेच्या गाठी आणि हार बांधून घ्यायचा आहे. त्यानंतर कलश आपण उलटा तिथे लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला सर्वात आधी निरांजन प्रज्वलित करायचं आहे. ही काठी पाटावरती आपल्याला दाराच्या बाहेर ठेवायची आहे. गुढी तुम्ही टेरेसवरती, गच्चीवरती किंवा अंगणामध्ये तुम्हाला जशी सोय आहे त्याप्रमाणे उभारू शकता. काठीला 5 ठिकाणी चंदन लावून घ्यायचे. सर्वात आधी पान सुपारी ठेवून आपण गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे. गुढीला देखील हळदी कुंकू, अक्षता आणि या दिवशी नैवेद्य दाखवला जातो तो म्हणजे ओली हरभऱ्याची डाळ, त्यानंतर कडुलिंबाची पाने आणि गुळ याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही श्रीखंड पुरीचा किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता.
सूर्योदय पण झालेला आहे. तर झाडाच्या आड आहे. तर सकाळ सकाळी आमची गुढी उभारली जाते. बरोबर बघा 6:37 आज टायमिंग होतं. तर आजचं पहिल्या दिवसाचं हे बघा आपलं सूर्यनारायण किती छान असं उगवलेलं आहे. जेव्हा आम्ही पूजा करत होतो त्यावेळेस फुल्ल होता. आता निम्मा अर्धा गेलेला आहे. खाल्ल्यासारखं वाटतंय. हे बघा खाल्ल्यासारखं काय वाटतंय मी काय माहित नाही. पण सगळ्यांना अनेकदा गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. स्वयंपाक करायचं म्हटलं की जाळ कमी जास्त खूप होतं. तर हे बघा टम्म अशी पुरणपोळी फुगलेली आहे. आणि आज अक्षय तृतीया छान कटाची आमटी तिकडे शेगडीवरती ठेवलेली आहे. आणि इकडे आमचं चाललंय पुरणपोळीचा स्वयंपाक. तर सगळ्यांच्याच घरी आज पुरणपोळीचा बेत असणार आहे. आणि खरेदी पण आज भरपूर लोक करतात. सोन्याची सुद्धा करतात. तर सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भक्ताचे सातारा विसरून गेला. अशा पामराला काही करावे, शहराच्या दरी ढकलून द्यावे. नमस्कार पार्वतीमध्ये